इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. काय भानगड आहे ही? ते शाळेतलं गाणं अधिपतीच्या तोंडात कसं आलं? कुठल्या मार्गानं आलं? मास्तरडीच्या? म्हणजे ही दोघं नाही का भेटत असणार? काय करावं? शाळेत जाऊन बघू काय? मास्तरनी तर शाळेत येऊ नका सांगितलंय. पण तिनं असं का सांगितलं असेल? मी शाळेत गेले तर माझ्यावरच संशय येईल. थँक्यू अक्षरा मॅडम. तर यावर्षी आपल्या शाळेत ज्या मैदानी स्पर्धा झाल्या त्यात 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये रिद्धी महाले प्रथम आली आहे. मी आजचे आपले पाहुणे विक्रम सरांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन रिद्धी महाले हिचं कौतुक करावं. खो खोच्या स्पर्धेमध्ये 6वी अ चा विद्यार्थी मंथन खानविलकर याची राज्यस्तरीय युवा गटात निवड झाली आहे. मी आजच्या आपल्या पाहुण्या शाल्मली कीर्तने यांना विनंती करते त्यांनी मंथन खानविलकर याचं प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन कौतुक करावं. शाळेचा आणि अधिपतीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. ही मास्तरडी ना अधिपतीला शाळेतच भेटत नसली पाहिजे. तो जो पुरावा ह्या घरात सापडला ना तर माझी तर लॉटरीच लागल. आणि आता 10वीच्या मुलांनंतर 9वीच्या वर्गातल्या मुलांचा शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार आहे. आणि 9वी अ या वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे अधिपती सूर्यवंशी यांनी. थांबा. मी अक्षरा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अधिपती सूर्यवंशी यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करावा.
लागली, लॉटरी लागली. ही पुस्तकं म्हणजे अधिपती नक्कीच शाळेत जाते. काय पुरावा सापडलाय, तो बी चंचीनं शोधलाय. मावशी, अगं तुझं श्रावण बाळ शाळा करायलाय ग तुझ्याशी. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सरकार, मानाचा मुजरा. मला कशाला मुजरा करायला? अहो काय सरकार, पर माग नेऊन पुढे गेलात की तुम्ही. जे ससा आणि कासवाच्या गोष्टीत होतं ना, तसं झालं एकदम. हा, पण इथं मात्र ससा जिंकला. ए कासव जिंकत असते. अहो पण तुम्ही तर इशे हार्ड केला हो. अहो सरकार, ससा झोपला म्हणून तो हरला, पण तुम्ही रात्रीचा दिवस करून न झोपता अभ्यास केला आणि तो अभ्यास आता दिसतोय. होय रे, म्हणलं मास्तरीन बाईसनी बी वाटलं पाहिजे ना आपण मन लावून शाळा शिकायला आलोय, नाहीतर उगाच असंच आपलं आलंय असं वाटायला नको. अहो सरकार, सगळ्यात जास्ती त्या आनंदी होत्या आणि त्यांनी जास्त टाळ वाजवल्यात, माहितीये ना. होय काय? हे बर हे घे. काय मला कशाला? असू दे, घरला घेऊन जा. अहो मला काय खूप वेळ लागलाय का? तुम्हाला मिळालं ना बक्षीस, तुम्हीच नाही. हे तसं नाही, मी घरात ठेवणार कुठं? कोणी बघितलं तर होईल बोंब. माझी बी शाळा बंद होईल आणि तुमची बी शाळा बंद होईल. शाळाच बंद होईल. बरं बरं. अहो पण फॅक्टरीत ठेवा ना, घरी कशाला न्यायचे? बाबा फॅक्टरीत कवा बी कोण बी येते बाबा. आता परवा नाही काय आपण ते दर्शन घ्यायला गेलतो ते आकाशाचं. हा हा. त्याच्यानंतर मी फॅक्टरीत गेलो. फॅक्टरीत आईसा घेऊन बसल्या होत्या एवढ्या रातच्याला. फॅक्टरीत रिस्क घेऊ शकत नाही. माझीच आहे की ट्रॉफी, फक्त तुला सांभाळायला देतो रे. आता घेतली की सगळ्यांसमोर ठेवत तू. असं म्हणताय? मग द्याच. हा, अशीच तुम्ही बक्षीस मिळवत राहा आणि मला देत राहा. म्हणजे कसं, शर्यत न जिंकताही माकडच पहिले येत राहील. हा? हा म्हणजे मी पहिला येत राहिलो सरकार. चल तुला गोळा खायला घालतो, चल. हा. मावशी, थोडा येळ आहे का? बोल. आता तुला मी जी बातमी सांगणार आहे ना, त्याला भूकंप येणार आहे. चंचे, जे काय सांगायचं ते पटशिरी सांगायचं. अधिपती शाळेत जात्या. शाळेत जातात म्हणजे कधी गेलते? अगं गेलते नाही, जात्यात. अधिपतीने शाळेत ऍडमिशन घेतले. त्यांनी शाळेत ऍडमिशन घेतली आणि आम्हाला कळलं नाही, असं होईल काय? उसक्या बातम्या तुझ्या. मला काय वाटलंच होतं तुझा विश्वास बसणार नाही म्हणून. हा, कारण अधिपती असलं काही करणारच नाही. मावशे, हे बघ. हे काय? उघडून बघ की. अधिपती सूर्यवंशी? नाही नाही, हे शक्य नाही. अगं ही कुणालाच न पटणारी गोष्ट आहे मावशी. पण त्या दिवशी मी आज शाळेत गेलते ना, तेव्हा मी तिथं गाण्याच्या ओळी ऐकल्या आणि त्याच ओळी मी एकदा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नाही, दोनदा अधिपतींच्या तोंडून बी ऐकल्या. तेव्हाच मला डाऊट आलता बघ. मग तू काय केलंस? तुला डाऊट आलता हे अधिपतींना माहित आहे? नाही नाही नाही, अजिबात नाही मावशी. अगं तुझ्या तालमीत राहून मी अभि हुशार झाले की. मी त्या दिवशी शाळेत गेलते ना, तेव्हा ती अक्षदा बी मला बघून एकदम चपापली आणि तिनं काय केलं, घाई गडबडीत मला शाळेतनं बाहेर काढलं. आणि जेव्हा मी शाळेत गाण्याच्या ओळी ऐकल्या ना, तेव्हा मग मला आणखीन डाऊट आला. आणि जेव्हा हे पुस्तक सापडलं का नाही, तेव्हा तर मावशी सिद्धच झालं की समज. आणि तुला खोटं वाटत असेल ना, तर अधिपतीसने फोन करून विचार की मग. नाही, त्याआधी ही गोष्ट खरी आहे की नाही हे आम्ही तपासून बघणार. अगं पर मावशी, ते पुस्तकावरचं नाव. नाही, प्रत्यक्ष आम्ही डोळ्यानं जवळ बघत नाही तवर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. हा धोका आम्हाला पत्करायचा नाही. जा,
हे पुस्तक घेऊन जा आणि जिथं होतं जसं होतं तसं ठेवून ये. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं कुणाला बी कळता कामा नाही. वय मावशी. आणि मी विचारलं ना कोणाला काही प्रश्न आहेत का, तर सगळ्यात आधी ह्यांचा हात वर. बरं, आणि प्रश्न पण कसे विचारणार? त्यांनी एक प्रश्न विचारला, त्याचं मी उत्तर दिलं की त्या उत्तरावर एक प्रश्न, मग मी त्याचं उत्तर दिलं की त्या उत्तरावर पुढचा प्रश्न. आणि काय होतं ना, सगळ्या वर्गाचा वेळ वाया जातो. म्हणजे एकाच विद्यार्थ्याला जास्त लक्ष दिल्यासारखं होतं ना. त्यामुळे मी सांगितलं, आता बास, आता प्रश्न विचारायचे नाहीत, वर्गाचा वेळ वाया जातो. तर त्यावर पण त्यांनी आयडिया शोधून काढली. म्हणजे त्यांचं डोकं कसं चालतं बघा. म्हणजे काय बोलले भाऊजी? मला असं म्हणाले की आपण एक्स्ट्रा क्लासेस घेऊया. वा, असे हुशार आहेत ना. हा, आता हुशार बायकोचा नवरा हुशारच हवा ना. ताई, तुम्ही असं म्हणताय, पण तुम्हाला खरं सांगू, असं नवरा बायकोचं आपलं नातं आहे ह्याची त्यांनी मला जाणीव कधीच करून दिली नाही वर्गात. हे मला त्यांचं फार आवडलं. म्हणजे ते जेव्हा वर्गात असतात तेव्हा ते माझ्याकडे शिक्षिका म्हणूनच बघतात आणि तसेच वागतात आणि बोलतात. आणि तुम्ही? माझं काय? म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून बघता की कधीतरी आधीमध्ये नवरा दिसतो तुम्हाला त्यांच्यात? हो, म्हणजे आता ते माझ्याकडे शिक्षिका म्हणून बघतायत ना, तर मी पण त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणूनच बघते. मी नाही ओलांडली ती रेषा कधी. मला माहिती आहे हो, मी नसेल ओलांडली. ते कुठेतरी असतं ना मनात, काहीतरी वाटतं बघा. काय ना, आज तुम्ही फार वेगळं बोलताय भाऊजींविषयी, भरभरून बोलताय तुम्ही त्यांच्याविषयी, म्हणून म्हटलं. असं काही नाहीये ताई, असं काहीच नाहीये. हो वहिनी, गेल्या अर्ध्या तासापासून तुम्ही फक्त भाऊजींविषयीच बोलताय. आणि तुमच्या लक्षात आलंय का, मी मगापासून कितीतरी वेळा विषय बदलतीये, पण तुम्ही फिरून फिरून परत त्यांच्यावरच येताय. खरंच? हो, मग काय मी चेष्टा करते का? मी ना खरं तर आपलं बोलणं रेकॉर्ड करून ठेवायला होतं, आणि तुमच्या लक्षात सुद्धा आलं नाही ते बघा ना. आणि तुमच्या तेही लक्षात आलं नसेल ना. तेही काय 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 लक्षात नाही आलं माझ्या? अहो, तेच जे तुम्हाला त्यांच्याविषयी वाटतंय. काय वाटतंय? काही नाही वाटत आहे ताई, मला काहीच नाही वाटत आहे. अहो वहिनी, तुम्ही प्रेमात तर नाही ना पडलात? तुम्ही काय बोलताय ताई? बघा अहो, तुम्हाला शब्दच सापडत नाहीये, म्हणून म्हटलं. हो, नाही नाही, असं काय प्रेमात वगैरे असं काही नाहीये. आता ते मला फक्त थोडेसे वेगळे वाटू लागले, तेवढंच. अच्छा, म्हणजे पहिली स्टेप पार केली म्हणायची. ताई, तुम्ही उगाचच तुमची स्वतःची वाक्य माझ्या तोंडात घालू नका. म्हणजे मी असं काहीच म्हटलेलं नाहीये. हा, पण रिस्पेक्ट नक्कीच वाढलाय त्यांच्याविषयी. एवढंच आहे? हो, फक्त रिस्पेक्टच वाढलाय. रिस्पेक्ट वाढलाय, आणि तो का बरं? कारण मी त्यांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आईसाहेबांनी आखून दिलेली रेषा ओलांडली. ते धाडस दाखवलंय त्यांनी, म्हणून मला त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहे. एवढंच का? हो, म्हणजे सध्या तरी एवढंच आहे. अरे वा वहिनी, तुमचं हे सध्या तरी एवढंच ना, ते आवडलंय मला. म्हणजे पुढे होप्स आहेत तर. ताई, तुम्ही काय चाललंय ताई तुमचं? अहो, माझं काय चाललंय ते सोडा, तुमचं काय चाललंय ना ते तुमच्या मनाला विचारा. चला चला चला, आपण निघूया. आपण खूप वेळ इथेच गप्पा मारत बसलो ना. पण ताई, मला ही जागा खरंच आवडली. हा, खूप छान आहे. अहो, आमच्या बँकेच्या नाटकीचे जे रिहर्सल असतात ना, ते इकडेच होतात. काय करतेस? आवरावर करते. नक्की आवरायलाच आलीस ना? म्हणजे आवरायला आलीस का विस्कटायला आलीस? असं काय बोलताय तुम्ही? मी आता आवरावरच करते ना. आश्चर्यच आहे ना, तुला या घरातून हाकलून दिल्यानंतर सुद्धा, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा
तू या घरात परत आली आहेस. ही घटना या घरासाठी दुर्मिळ आहे. कसं झालंय? कारण तुझी ती मावशी तिचा शब्द वगैरे फिरवत नाही म्हणे. तो फिरवला तिने. कसं झालं? मावशीनं कुठं आणलंय, पण मला तर अधिपती घेऊन आले ना मला घरात. अधिपती तुला घेऊन आला, तू आलीस. इतकं सरळ घडलं. या घरात इतकं साधं सरळ काही घडत नाही. काय झालं का नेमकं? म्हणजे अधिपती नेमका तिथं कसं काय पोचला? मला काय माहिती. म्हणजे तुम्ही अधिपतीच विचारा की. हा म्हणजे मास्तरीनबाई आहेत ना, त्यांच्या मम्मीनं अधिपतीसनी फोन केलता वाटतं. म्हणताना ते आले तिथं. तू सगळं खरं खरं मला सांगशील ही अपेक्षा नव्हतीच मला. पण तुला जर असं वाटत असेल की घर आवरता आवरता या घरामध्ये तुझी घडी बसवशील, तर त्या भ्रमात राहू नको. तसं नाही काय. माझ्या मनात नाही का कुठलाच गैरसमज नाही. म्या नाही का या घरात नोकरांच्या खोलीत राहती आणि नोकरांसारखीच वागणार. यामुळेच शंका येते मला. अधिपती त्याच्या जागी बरोबर आहे. तो तुला घरात घेऊन आलाच नाही, पण भुवनेश्वरीनं तुला नोकर म्हणून असे ना, पण या घराचा उंबरठा ओलांडू दिला. आणि हे दिसतं तितकं साधं सरळ नाही. अहो तुम्ही असं का म्हणताय पर. म्या नाही का कुणाच्याच अध्यात मध्यात पडणार नाही आणि इकडचं तिकडं तर अजिबात नाही करणार. तुला पुरता ओळखू नये मी. तुला वाटलं असेल मी विसरलो. माझ्या लक्षात आहे तू माझ्याशी काय वागलीस. आणि अक्षराची जागा घ्यायचा विचार जरी तुझ्या मनात आला असेल तरी तो मला कळेल. मी ते होऊ देणार नाही. आणि हे फक्त मी तुला सांगत नाहीये, तुझ्याकरवी तुझ्या मावशीला सांगतोय. इकडचं तिकडे करणार नाही म्हणालीस ना, मग कर. हे जे मी आत्ता बोललोय हे तुझ्या मावशीला जाऊन सांग. आणि जे कारण काढून इथे राहतेस ते लक्षात ठेव. नोकर म्हणून आलीस, नोकर म्हणूनच राहा. माझं तुझ्यावर सतत लक्ष आहे. अहो वहिनी थांबा ना थोडा वेळ. अहो नाही, मी निघते. मला घरी पण जायचंय. आई बाबा परत काळजी करत असतील ना. खूप वेळ झाला. अहो भाऊजी तुम्ही काय करता इथे? वहिनी तुमच्या तिकडे घरी गेलतो, घराला कुलूप होतं. म्हणताना म्हणलं इथं बागेत तुम्ही आहे का बघावं. तर काय नाही जातो मी. ओंक्याचा फोन झाला काय? माझा फोन उचलत झालाय ओंक्या. म्हणताना म्हणलं. नाही माझाही काही फोन झाला नाही अजून. हा नाही माझं जरा काम आहे अर्जंट म्हणून सांगा. त्याचा जर फोन झाला तर. काय? अहो पण काय काम आहे म्हणून सांगू त्यांना? त्याला सांगा ते जरा ह्याचं तुम्ही सांगा की मी बोलतो त्याच्या संग. काय अर्जंट आहे एवढं सांगा फक्त. आणि जातो. काय नाही जातो मी. काय ते असं चोरी पकडल्यासारखं का वागत होते? म्हणजे चोरी कसली? नाही म्हणजे ते असे गडबडीत निघून गेले ना. अहो तुम्हाला बघितलं ना त्यांनी अचानक. त्यांना माहित नसणार की तुम्ही माझ्यासोबत आहात. आता अचानक तुम्ही दिसला म्हटल्यावर गडबडणारच ना ते. आणि शिक्षकाला बघून विद्यार्थ्याचं असं होणारच की हो. हा नाही पण म्हणजे त्यांचं काम नक्की ओंकार भाऊजींकडेच होतं ना की? अहो मग माझ्याकडे काय काम असणार ना त्यांचं. ओंकारकडेच असणार. आता तुम्ही ऐकले नाही का ते बोलले ओंकारला फोन करायला सांगा म्हणून? ठीक आहे ठीक आहे. पण बघा ना कसे वेळेत आले ते. वहिनी तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. ताई तुम्ही ना उगाच आमच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नका. चला निघते मी.